नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। पावसाळ्यात माणसांनी मरावे की नाही? अकोले तालुका पर्यटन स्थळे, निसर्गाचे विहंगम दृश्य, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेला हा तालुका आहे। परंतु ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतीवीरांचा हा तालुका राघोजी भांगरे, कोंडाजी नवले, राया ठाकर, देवजी आव्हाड आदी अनेक क्रांतिकारकांची जन्मभूमी। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जन्मगावी पावसाळ्यात येथील नागरिकांनी मरावे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे। जन्म मृत्यू हे तर आपल्या हातात नाही। देवगावमध्ये अनेक दिवसांपासून स्मशानातील छत अतिवृष्टीमध्ये उडून गेले, परंतु येथील प्रशासनाला मात्र त्याचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही। अनेकदा मागणी करून, अर्ज विनंती करूनही कोणताही परिणाम होईना। म्हणून पावसाळ्यात माणसांनी मरावे की नाही असा प्रश्न तयार झाला आहे। यापूर्वीही सुराज्य मराठीने हे वृत्त प्रसारित केलं होतं, परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही। देवगावकरांची अनेक दिवसापासून मागणी आहे, ग्रामपंचायत मात्र दरवेळी याकडे दुर्लक्ष करतेय। अनेक ग्रामसभा घेतल्या, परंतु साधे सोपे काम मात्र होईना। पावसाळ्यात जवळपास 150 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। सोसाट्याचा वारा, यामुळे पत्र्याचे शेड टिकत नाही। तेथे सिमेंट छताची गरज आहे। ज्या कुटुंबातील व्यक्ती निधन पावते त्यांच्या पुढे पहिली समस्या म्हणजे अग्निसंस्कार करायचे कसे। पावसाळ्यात प्रेत पेटत नाही। अर्धवट अवस्थेत पेटलेलं प्रेत पेटवण्यासाठी पुन्हा तेवढेच लाकूड, कधी कधी रात्री उशिरापर्यंत थांबून लाकडे सावरणे। या पावसात धूर मोठ्या प्रमाणात होतो। आजूबाजूच्या नागरिकांनाही याचा त्रास होतो, परंतु प्रशासनाला मात्र दिसेनाशी अवस्था झाली आहे। प्रशासनाने तातडीने दोषींवर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जर सिमेंट छताचे काम न झाल्यास पुढील वेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अग्निसंस्कार केले जाईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या ठिकाणी कोणता आमदार या ठिकाणी येत नाहीये किंवा आपल्या या स्मशानभूमीची दखलबाजी घेत नाहीये। मी स्वतः मंत्रालयात, मी आमदाराकडे ड्रायव्हर म्हणून कामाला आहे। मला सगळी परिस्थिती माहिती आहे। मी निधी कुठून आणू शकतो मला पण माहिती आहे, पण मी ह्या गोष्टीमध्ये अंतर्गत करत नाहीये। कारण काय, गाव का पातळीवरती आपण जे काय करतोय ते सरपंचांनी किंवा ग्रामसेवक किंवा इतर ग्राम कमिटीने केलं पाहिजे। आता हे शासनाचं काम नसून हे ग्रामपंचायतचं काम आहे। तर हा निधी कुठून आणायचा हे त्यांनी ठरवायचं आणि ते स्मशानभूमी बनवून द्यायची आम्हाला। गेल्या 5-10 वर्षापासून, म्हणजे माझे आजोबा गेल्यापासून तोपर्यंत ही स्मशानभूमी अशीच आहे। आणि अक्षरशः पावसाळ्यामध्ये कोणी जर मरण पावलं तर त्यांना या ठिकाणी अंत्यविधीसाठी आणण्यासाठी खूप कष्ट होतात। आणि इतर नातेवाईक पण रात्रभर पण, म्हणजे रात्रीचा आपण अंत्यविधी करूच शकत नाही अशी परिस्थिती या देवगावची आहे। तर या पूर्ण कोणी सरपंच असेल किंवा इतर कोणी आमदार खासदार असेल, या निधीतून यांनी सगळं हे आपलं स्मशानभूमी उपलब्ध केली पाहिजे असा सर्व गावकऱ्यांचा निर्धार आहे। नक्कीच आपण शासन दरबारी आपण ह्याचा फॉलोअप घेऊ आणि मला वाटतं 1 महिन्याच्या आतमध्येच या ठिकाणी आपण या स्मशानभूमीवर काय तोडगा काढता येतो। गेले 5 वर्ष झाले तुम्ही असं बोलता की शासनाकडून काहीतरी। देवगावचे दुसरे ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहे, आपण विचारूया की देवगावच्या स्मशानभूमीबद्दल काय अवस्था आहे। बोला का। आज या ठिकाणी गंगूबाई विठ्ठल आव्हाड यांचा अंत्यविधी झाला, पण ह्या अंत्यविधी अक्षरशः पावसामध्ये होते। इथले ग्रामस्थ, इथले सरपंच, इथले जेवढे काय लोक आहेत ह्या गोष्टीकडे किती लक्ष देतात हे या आजच्या गोष्टीवरून दिसून आलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शासन समृद्धी मार्ग काढत आहे, पण शासनाला हे गरीब लोक जिथे जाळतात तो सारा स्मशानभूमी बनवता येत नाही। समृद्धी मार्ग कोणासाठी आहे आणि गरिबांचं काय? सगळेच मरणार आहेत। मग तुमची प्रेतं चांगल्या ठिकाणी जळतात आणि गरिबाची प्रेतं उघड्यावरती पावसामध्ये, ह्याचा थोडा तरी विचार करावा। आणि तो जर केला तर ठीक आहे, नाहीतर शासनाला याचा धडा शिकवला जाईल हे मी सगळ्यांच्या वतीने आज मी ते सांगू इच्छितो। या देवगावमध्ये जवळजवळ 2-3 वर्षापासून ही स्मशानभूमी पडलेली आहे। या गावामध्ये उपलब्ध सरपंच नाही आहे। या गावामध्ये सर्व देवगावामध्ये ही स्मशानभूमी एकच आहे। या स्मशानभूमीमध्ये अवस्था एकदम खराब आहे।
इथं चिखल आहे, रस्त्याने येण्यासाठी फ्रीज झालं, मैत झालं, त्यासाठी इथं येणारा माणूस कोणच नाही आहे. किंवा इथे पावसाची धुमाधाळ असते, अचानक काही प्रसंग आला, मैत झालं तर ती आणण्याची फार मोठी गैरसोय आहे. त्यासाठी आमची स्मशानभूमी लवकरात लवकर पास होवं असं मी शासनाला किंवा काही मंडळाला विनंती करतो. हे लवकरच व्हायला पाहिजे. नसेल आम्ही एक आंदोलन ठरवणार आहेत, एक जल आंदोलन ठरवणार आहे. आमच्या ग्राम भागामध्ये एवढी अवस्था खराब आहे. काही लोक पोटावर पोळी भरण्यासाठी राघोजी भांगऱ्याचं नाव घेतात आणि विकास करायचं ठरवतात. विकास तो कोणाचा? आदिवाशांचा. असे मंत्री आमच्याकडे 3-4 आहेत, पण एकाचा विकास झाला नाही. आदिवाशांचा तर अजिबातच नाही ना, आमचाही तर अजिबातच नाही. आत्ताही स्मशानभूमी पेटते, इथे अवस्था एकदम खराब आहे. बसायला जागा नाही, स्मशान पेटवायला जागा नाही. ही दखल शासनाला घ्यावा अशी मी विनंती करतोय. नक्कीच ओके. शासन दरबारी आपण त्या पद्धतीचा फॉलोअप करूया. वारंवार ही परिस्थिती कायमस्वरूपी आहे. या ठिकाणी मरण आणि वरतून पावसाचा या ठिकाणी पडणारा पाऊस, या एकंदरीत परिस्थितीचा जर विचार केला आपण, गंभीर परिस्थिती या ठिकाणी असलेली दिसून येते आणि शासनाने याच्यावर लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर एकंदरीत गावकरी म्हणतात या ठिकाणी आम्ही सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी छेडू. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी अजय पवार, देवगाव. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.